मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना आता वितरित करण्यात आला। या योजनेअंतर्गत 91,65,156 शेतकऱ्यांच्या खात्यात हा लाभ वर्ग करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली। नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर शेतकरी मित्रांनो बघा, आता राज्यातील 93 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आता नमो शेतकरी महासन्मान निधीची 2000चा 8वा हप्ता आज जमा होत आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी बघा 2000 कोटी रुपयाची आता तरतूद केलेली आहे, कारण की या निधी थट्ट बँकेच्या खात्यावरती आता वितरित होणार आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे आपल्या पत्रकार परिषदेत जाहीर केलेले आहे। व तसेच शेतकरी मित्रांनो बघा, आता पीएम किसान योजनाचा केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून चालवली जाते आणि नमो शेतकरी योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून चालवली जाते। आता बघा शेतकरी मित्रांनो, कालच पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक पत्रकारांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनाचा बघा 8वा हप्ता कधी येणार असा प्रश्न बघा विचारला होता। आता शेतकरी मित्रांनो बघा, यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की आता आम्ही नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8वा हप्ता सोडण्यासाठी बघा 2000 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे। ते पैसे आम्ही काही मोजक्याच बँकांना या ठिकाणी पाठवण्याचे ठरवलेले आहे। पहिल्या टप्प्यामध्ये फक्त याच 14 जिल्ह्यामध्ये हे बघा यादी या 12 बँकांना देऊन टाकलेली आहे। म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा, आता फक्त याच 14 जिल्ह्याची यादी या 12 बँकांना देऊन टाकलेली आहे। ते 14 जिल्हे कोणते आहे व तसेच ते 12 बँके कोणते आहे हे तुम्हाला जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, मुख्यमंत्र्यांनी हे विस्तार माहिती सांगितली। तसेच नमो शेतकरी योजनाचा हप्ता सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळणार नसल्याचे सुद्धा सांगितले। ज्या शेतकऱ्यांना पीएम किसानचे 2000 रुपये म्हणजेच की बघा शेतकरी मित्रांनो 21 हप्त्याची जमा झालेली आहे, त्या सर्व शेतकऱ्यांची यादी आता बँकेनं आम्ही या ठिकाणी दिलेली आहे। म्हणजे की बघा स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे पत्रकार परिषदेत सांगितलेले आहे। व तसेच बघा, त्यामुळे तुम्हाला जर पीएम किसान योजनांच्या 21 हप्त्याचे 2000 रुपये बँकेच्या खात्यावरती मिळाले असतील, तर तुम्ही आता नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8वा हप्ता घेण्यासाठी तयार राहायचं आहे। कारण की बघा, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या बँकामध्ये हे पैसे आज सोडण्यात आलेले आहे, तुम्ही नक्कीच पाहायचं आहे। कारण की शेतकरी मित्रांनो बघा, शेतकरी बांधवांना आज डबल खुश होणार आहे। कारण की बघा शेतकरी मित्रांनो, आज वाटपायला पहिलाच दिवस आहे। कारण की आज 14 जिल्ह्यामध्ये आज पहिल्या दिवशी 2000 नमोचे 8व्या हप्त्याचे या ठिकाणी सोडण्याचा कार्यक्रम या ठेवलेला आहे। बघा सरकारने 2000 कोटी रुपये या 12 बँकाच्या महत्त्वाच्या बँकेमध्ये सोडण्यात आलेले आहे। बघा मागच्या वेळेस शेतकऱ्यांना मोठा गैरसमज झाला होता, कारण अनेक बँकांना लवकर पैसे खात्यात सोडले नाहीत। आता काही बँकांचे बघा आयएफएससी कोड नाही, तसेच अनेक छोट्याशा मोठ्या बँकेमध्ये विलीनीकरण झालेले आहे। आता त्यामुळे सरकारने फक्त याच 12 बँकेची यादी अशी सिलेक्ट केलेली आहे, ज्यामध्ये पैसे सोडायला झटपट पैसे शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। म्हणजे की बघा शेतकरी मित्रांनो, मागच्या वेळेस सरकारनं पैसे सोडूनही त्यांच्या बँकमध्ये पैसे जमा झाले नव्हते। का झाले नव्हते? कारण की बघा काही बँकेचे स्वतःचा आयएफएससी कोड नसल्यामुळे व तसेच काही बघा आता मोठ्या बँकेमध्ये विकरण झालेले आहे, अशामुळे शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा झाले नव्हते। त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांनी या 12 बँकेची यादी आता सिलेक्ट केलेली आहे। ते 12 बँके कोणत्या आहे? जर त्या 12 बँकेत जर तुमचं खातं ओपन केलेले असेल, तर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात आज पासून पैसे जमा होणार आहे। म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा, आता अशा 12 बँकेची यादी सरकारने तयार केलेली आहे आणि बघा आता 12 वाजेपासून तर बघा रात्रीच्या 10 वाजेपर्यंत सगळ्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, या 12 बँकांमध्ये या 14 जिल्ह्याची यादी या ठिकाणी दिलेला पाहायला मिळत आहे। यासाठी बघा 2000 कोटी रुपयाचे चेक बँकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला पाहायला मिळाले आहे। आज सकाळपासूनच अनेक शेतकरी बांधवांना नमोचे 2000 रुपये जमा झाले आहेत। व तसेच शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का, जर तुम्हाला हे पैसे आले नसतील, तर पुढील अर्ध्या ते 1 तासात तुमच्या बँक खात्यात नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8वा हप्ता तुमच्या बँक खात्यात आता वितरित करण्यात येणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, कोणकोणती शेतकरी बांधव हे पैसे मिळणार आहे ते सुद्धा या ठिकाणी आपण लक्षपूर्वक पाहायचं आहे। आता बघा पीएम किसानचा लाभार्थी होता, त्यांची यादी बँकेनं देऊन टाकलेली आहे। म्हणजे की बघा पीएम किसानचा 21 हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा झालेला आहे। आता बघा, जर शेतकरी मित्रांनो
तुम्हाला सुद्धा पी-एम किसानचा 21वा हप्ता मिळाला का? बघा, जर मिळाला असेल तर आता तुम्ही तयार राहायचं आहे. कारण की पुढील अर्ध्या ते 1 तासामध्ये तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट अशा प्रकारे पी-एम किसानचे 2,000 आले आहेत. तसाच प्रकारे सेम टू सेम आता नमो शेतकरी योजनांचे ₹2,000 आज पहिल्या दिवस या 14 जिल्ह्यामध्ये वाटप करण्यात येणार आहे. व तसेच बघा शेतकरी मित्रांनो, पहिल्या टप्प्यामध्ये या 14 जिल्ह्याची लिस्ट सांगण्यात आलेली आहे. त्यामध्ये खालील जिल्ह्याचा समावेश आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा, कोणकोणते जिल्हे आहेत, कोणकोणत्या जिल्ह्यात किती रक्कम जमा होणार आहे व तसेच कोणत्या जिल्ह्यात किती शेतकरी पात्र आहे, हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा, आता बघा छत्रपती संभाजीनगरमध्ये बघा शेतकरी मित्रांनो बघा 37 लाख शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले आहे. व तसेच बघा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शेतकरी बघा 38 लाख शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले आहे. तसेच शेतकरी मित्रांनो बघा आता जळगाव जिल्ह्यामध्ये किती शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले आहे, 42 लाख शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले आहे. तसेच शेतकरी मित्रांनो बघा नंदुरबार जिल्ह्यात बघा 16 लाख शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले आहे. तसेच बघा नांदेड जिल्ह्यामध्ये 33 लाख शेतकरी नमो शेतकरी योजनाच्या लाभार्थ्यासाठी हे 33 लाख शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले आहे. तसेच शेतकरी मित्रांनो बघा बीड जिल्ह्यामध्ये बघा 55 लाख शेतकरी म्हणजे बघा 25 लाख शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले आहे. तसेच शेतकरी मित्रांनो बघा बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा 25 लाख शेतकरी हे पात्र ठरवण्यात आलेले आहे. लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा 24 लाख शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले आहे. तसेच शेतकरी मित्रांनो बघा जालना जिल्ह्यामध्ये बघा 19 लाख शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले आहे. तसेच बघा परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा 18 लाख शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले आहे. व तसेच बघा यवतमाळ जिल्ह्यामध्ये 27 लाख बघा शेतकरी मित्रांनो 27 लाख शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले आहे. तसेच बघा धाराशिव जिल्ह्यामध्ये 16 लाख शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले आहे. तसेच बघा पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे की बघा 93 लाख शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले आहे. तसेच शेतकरी मित्रांनो आता अकोला जिल्ह्यामध्ये 18 लाख हे शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले आहे. आता शेतकरी मित्रांनो जर या आपण तुम्हाला जे काही जिल्हे सांगितले आहे, जर त्या जिल्ह्यात जर तुमचं यादीत नाव असेल बघा, या जिल्ह्यापैकी जर तुमचं नाव असेल तर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात बघा 12 वाजेपासून तर रात्रीच्या 10 वाजेपर्यंत तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे. व तसेच शेतकरी मित्रांनो आता ते कोणत्या बँके आहे बघा, मुख्यमंत्री साहेबांनी सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती योग्य रीतीने लवकरच पैसे जमा व्हायला यासाठी लवकरच बघा काही बँक सरकारने 12 बँका निवडलेल्या आहे. जर या 12 बँकेत जर तुमचं खातं असेल तर तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे जमा होणार आहे. जर दुसऱ्या बँक खात्यात अकाउंट असेल तर पैसे थोडेसे उशिरा जमा होऊ शकतात. स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब यांनी महत्त्वाची माहिती दिलेली आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा कोणत्या बँका आहे बघा, सर्वात प्रथम म्हणजे की बघा शेतकरी मित्रांनो पहिली बँक कोटक महिंद्रा बँक आहे. त्यानंतर बघा HDFC बँक आहे. त्यानंतर बघा इंडियन बँक आहे. त्यानंतर बघा ॲक्सिस बँक आहे, ICICI बँक आहे. तसेच बघा येस बँक आहे. तसेच बँक ऑफ इंडिया बघा, महाराष्ट्र बँक, पोस्ट ऑफिस बँक आणि SBI म्हणजेच की त्या बँकला असं म्हणतात की स्टेट बँक ऑफ इंडिया. या निवडक बँकांना यादी देण्यात आलेली आहे. या बँकेमध्ये लवकरच पैसे आता सोडले जातील. स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब यांनी माहिती दिलेली आहे. तसेच बघा परंतु नमो शेतकरी योजनांचे 2,000 तुम्हाला अटी व पात्रतानुसार या ठिकाणी मिळणार आहेत. ज्या शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखपेक्षा आतमध्येच असेल त्यांनाच हा हप्ता मिळू शकणार आहे. तसेच ज्या शेतकऱ्याला जमीन सातबाऱ्यावर जास्त नावावर असेल त्यांनाही हप्ता मिळणार नाही. त्यामुळे पी-एम किसानचा हप्ता मिळूनही तुम्हाला नमोचा हप्ता नाही मिळण्याची शक्यता आहे. हे पैसे घेण्यासाठी आधार कार्ड बँकेला लिंक करणे आवश्यक आहे. व तसेच बघा शेतकरी मित्रांनो हे महत्त्वाची माहिती आपल्याला सांगितलेली आहे. जर तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक असेल तर तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही आणि तुमच्यापाशी 5 एकर जमीनच्या खाली जमीन असेल तर तुम्हाला सुद्धा आता कसलीच काळजी करण्याची गरज नाही. तर मित्रांनो जर तुम्हाला नमोचा हप्ता आज जमा झाला आहे का ते तुम्हाला लाईक करून सांगायचं आहे. तसेच चॅनलवर जर तुम्ही नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. शेतकरी मित्रांनो भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान.